हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. चौथा अध्याय आपण बघतो आहोत. 35वा श्लोक आपला सुरू आहे. आपला एक ओळ झाली आणि दुसरी ओळ व्हायची, पण आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करू आणि मग विवेचनाकडे वळू. नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिओम. हरि. हा 35वा श्लोक एकदा म्हण, मग मी गीताईचा श्लोक म्हणते आणि मग सुरुवात करते. श्लोक 35. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषाणि द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. आपण पाहिलंय की ह्या श्लोकामध्ये आत्मज्ञानाचे परिणाम सांगायला सुरुवात केली आता भगवंतानी. पहिल्या ओळीत पहिला परिणाम सांगून झालाय की तुला पुन्हा मोह होणार नाही. हे खास अर्जुनाकरता सांगितलेलं आहे, कारण तो मोहग्रस्त आहे आणि त्याला मोहातनं बाहेर काढण्यासाठीच हा सगळा गीतेचा प्रपंच सुरू झालेला आहे. आणि त्याचबरोबर ते वाक्य इतर साधकांच्यासाठी सुद्धा आहे की जेव्हा तुम्ही आत्मज्ञानाची कास धराल तेव्हा तुम्हाला संसारातल्या आकर्षणांचा मोह होणार नाही आणि त्या मोहामध्ये तुम्ही गुंतून पडणार नाही, असं सर्वसाधारण साधकांना सांगायचंय. आणि आता ह्याच्यापेक्षा पुढच्या म्हणजे वरच्या दर्जाचा परिणाम आहे तो दुसऱ्या ओळीत सांगितलेला आहे. येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात् मन्यथो मयि. येन भूतानि अशेषेण आत्मनि द्रक्ष्यसि अथ मही द्रक्ष्यसि. म्हणजे काय? सर्व भूतमात्रे आपल्या स्वतःमध्ये पाहशील आणि नंतर त्या जगाला स्वतःसह माझ्यात पाहशील. माझ्यात म्हणजे परमात्मा. तिथे जेव्हा मी म्हणतोय मी माझं, माझ्यामध्ये, माझ्याकडून, हे सगळे जे काही भगवंताच्या तोंडी शब्द आहेत ते भगवंत स्वतः परब्रह्म या भूमिकेतून उच्चारतायत हे विसरायचं नाही. तर आत्मज्ञानाची परमस्थिती ह्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेली आहे. माणसं, पशुपक्षी, कीटक, झाडझुडपं, डोंगर, नद्या ह्या सगळ्यांसह आपल्या दृष्टीला पडणारं आणि आपल्याला अनुभव जसा येतोय प्रत्येही, त्या अनुभवत असलेलं जे आपण जे दृश्य जग आहे ते अशेषेण म्हणजे काहीही बाकी न राहता, बाकी न ठेवता प्रथम तू स्वतःत म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपात पाहशील आणि त्यानंतर सर्व माझ्यात म्हणजे परमात्म्यात पाहशील. इथे रामसुखदास ह्याचं इंटरप्रिटेशन कसं करतात हे पाहण्यासारखे. रामसुखदास म्हणतात की आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे हे 2 टप्प्यात त्याला ज्ञान होतंय. एकदा तो स्वतःत बघतोय म्हणजे सर्व जगाला प्रथम आपल्या स्वरूपामध्ये बघतोय आणि त्याला रामसुखदास म्हणतात की ते त्वम पदाचा अनुभव घेणं आहे. तत्वमसी हे जे महावाक्य आहे त्याच्यातलं जे त्वम पद आहे त्या त्वम पदाचा तो अनुभव घेतो. तेव्हा मात्रांना स्वतःमध्ये पाहतो आणि मग स्वरूपाला आणि संपूर्ण जगताला तो जेव्हा परमात्म्यामध्ये बघतो, एकच एक असलेल्या अशा सच्चिदानंद परमात्म्यामध्ये पाहतो, तेव्हा तो तत्पदाचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर तत् आणि त्वम यांच्या एकत्वाचा सुद्धा अनुभव आहे. एकत्व असल्यामुळे फक्त ब्रह्मच शिल्लक राहतं, मग तिथे तत् आणि त्वम वेगळे वेगळे राहतच नाही. तर आता हे थोडंसं अवघड होत आहे. आपण एका वेगळ्या उदाहरणाकडून हे कळू म्हणजे आपल्याला स्वच्छ आपल्या लक्षात येईल की काय म्हणायचंय नेमकं. स्वतःमध्ये जग पाहणं आणि स्वतःसह जगाला परमात्म्यामध्ये पाहणं हे थोडं सोपं करूयात आपण. एक लाट आहे
एक लाट स्वतःकडे बघतीये आणि मग ती आजूबाजूलाही बघतीये. मग तिला बऱ्याच लाटा दिसतात. तेव्हा ती काय म्हणते, मी एक लाट आहे आणि माझ्या अवतीभोवती अनेक लहान मोठ्या लाटा आहेत. हे तिचं पहिलं अंडरस्टँडिंग आहे, तिची पहिली जाणीव आहे. ती लाट आता चिंतन करते स्वतःच्या स्वरूपाबद्दल. तर चिंतन करताना तिला उलगडलं काही वेळानंतर की मी सागर आहे. स्वतःचा सागर असण्याचं जेव्हा तिला भान आलं तेव्हा तिचं वाक्य बदललं. आता ती काय म्हणते, मी सागर आहे आणि या सगळ्या लाटा माझ्यामध्ये आहेत. तेच, मी आत्मतत्व आहे आणि ही सगळी भूत मात्र माझ्यामध्ये आहेत. अहम ब्रह्मास्मी किंवा त्वम पदाचा अनुभव त्याला रामसुखदास म्हणतात ते. आता ती अजून पुढे चिंतन करते आणि तिला आता अजून पुढचा बोध काय होतोय की ते जलतत्वाचा बोध होतोय की मी जलानीच बनलेली आहे, पाण्याचीच बनलेली आहे. मग तेव्हा हा बोध झाल्यानंतर आता तिला काय वाटायला लागतं की तिचा अनुभव काय आहे की माझ्यासह सर्व लाटा या पाण्याच्याच तर आहेत. सगळ्याच त्या जलतत्वामध्ये अंतर्भूत आहेत. एक लाट, अनेक लाटा, सागर, सगळं काही जलतत्वच आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म, म्हणजेच तत्त्वमसी चा एकत्र अनुभव. सगळीकडे फक्त ब्रह्मच भरून राहिलेला आहे. एक परमात्मा हाच जरी सगळ्यांमध्ये आत्मरूपाने आहे असं जरी असलं तरी कळताना म्हणजे जेव्हा ज्ञान होत जातं तेव्हा ते दोन टप्प्यात होतं. आणि पहिला टप्पा साधकाला साधनेद्वारा स्वतःच्या आत्मस्वरूपाचा आधी अनुभव येतो आणि मग दृश्य विश्वातील सगळं चैतन्य हे त्या आत्मस्फुरणातून मग जाणवतं आणि हे सगळं काही परमात्माच आहे याचा पूर्ण बोध हा त्याच्यानंतर होतो. म्हणून रामसुखदास म्हणतात की जगत हे जीवाच्या अंतर्गत आहे आणि जीव हा परमात्म्याच्या अंतर्गत आहे. आणि म्हणून प्रथम जगताला तो स्वतःमध्ये पाहतो आणि मग स्वतःसह जगताला आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये बघतो. इथे आत्मा आणि परमात्मा असं दोन डिफरन्शिएट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही जी दोन प्रकारची पाहणी या वाक्यामध्ये सांगितलेली आहे. काय सांगितलंय ते वाक्य परत एकदा बघू बरं. येन भूतादि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथमयी. पहिला टप्पा काय आहे, द्रक्ष्यसि आत्मनि. आणि पुढचा टप्पा काय, अथ म्हणजे नंतर. अथ मयी द्रक्ष्यसि. द्रक्ष्यसि दोन्हीकडे घ्यायचं बरं का. आत्मनीच्या पुढे पण द्रक्ष्यसि घ्यायचं आणि मयीच्या पुढे पण द्रक्ष्यसि घ्यायचं. तर आता या दोन पाहण्यामधला काय फरक आहे तोही रामसुखदासांनी तुलनात्मक पद्धतीने खूप छान मांडलेला आहे. आत्मनि द्रक्ष्यसि हे आत्मज्ञान आहे, पहिलं ज्ञान आहे. आणि अथो अथ मयी द्रक्ष्यसि हे परमात्म ज्ञान आहे, त्याला ते विज्ञान हा शब्द वापरतात. आत्मज्ञानामध्ये काय आहे तर निजानंद आहे, स्वतःच्या स्वरूपाचा आनंद आहे. आणि परमात्म ज्ञानामध्ये आहे परमानंद, आनंदाची परमावधी. आत्मस्वरूपाचं ज्ञान हे कशामुळे प्राप्त होतं, आत्मज्ञानाचा अनुभव हा ते म्हणतात की लौकिक निष्ठेने मिळतो. लौकिक निष्ठा म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग. आणि परमात्म्याचं स्वरूप परमात्म ज्ञान हे अलौकिक निष्ठेने प्राप्त होतं. अलौकिक निष्ठा म्हणजे भक्ती, असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं. तर हा फरक झाला द्रक्ष्यसि आत्मनी आणि अथमयी द्रक्ष्यसि. आणि हे एका नंतर दुसरं होतं. एकूणात अशा प्रकारे आत्मज्ञान झाल्यामुळे जीवात्मा आणि परमात्मा यांचा अभेद आपल्या प्रत्ययाला येतो. त्यामुळे स्थूल दृष्टी ही आपल्यासाठी मावळते आणि त्यामुळे ममत्व हे जातं, हे माझं हे दुसऱ्याचं हा भाव जातो. आणि या एकात्मतेचा जो प्रत्यय या आत्मज्ञानानंतर येतो तो एक संत दादू म्हणून आहेत, त्यांच्या एका रचनेमध्ये फार छान आलाय, ते मी वाचून दाखवते. तन भी तेरा मन भी तेरा, तेरा पिंड परान. परान म्हणजे प्राण. तन भी तेरा मन भी तेरा, तेरा पिंड परान, सब कुछ तेरा, तू है मेरा, यह दादू का ज्ञान. खूप छान हे केलं. म्हणजे जे मगाशी त्यांनी सांगितलं की जीवामध्ये जगत आहे आणि जीव परमात्म्यात आहे, हे सगळं तुझं आहे पण तूच माझा आहेस ना.
त्यामुळे आता तुझा आणि माझा असा काही भेद करण्याचं कारणच नाही. तर आता इथे आपण आता ज्ञानेश्वरीकडे वळणार आहोत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 168 ते 170 आपण आधी वाचून घेऊ नेहमीप्रमाणे. जयाचेनी वाक्य उजिवडे, जागले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. आणि ज्याच्या प्रकाशाने चित्त निर्भय होऊन परब्रह्माच्या बरोबरीला येते, ते वेळा आपण पेया सहिते, इये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे हे अर्जुना, तू आपणा स्वतः सहित या समस्त भूतमात्राला माझ्या स्वरूपातच अखंड पाहशील. ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेल, तै मोहांधकार जाईल, जै श्री गुरुकृपा होईल पार्थागा. पार्था, ज्यावेळी श्री सद्गुरूची कृपा होईल तेव्हा अशा ज्ञानप्रकाशाची पहाट होईल आणि अज्ञानाचा काळोख पार मावळेल. आता आपण थोडक्यात याचं विवेचन पाहूयात. त्यातलं पहिली जी ओवी आहे तीच थोडी जरा एक्सप्लेन करण्याची गरज आहे. जयाचेनी वाक्य उजिवडे, जागले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. जयाचेनी म्हणजे काय? गुरूंच्या. उजिवडे म्हणजे प्रकाशाने, प्रकाशाने किंवा प्रेरणेने. आणि जागले चित्त निधडे, चित्त निधड झालं. निधड झालं म्हणजे काय झालं? तर निर्भय झालं. आणखीन चित्त कसं झालं? ब्रह्माचेनी पाडे, म्हणजे ते ब्रह्मा एवढं व्यापक होतं. याचा अर्थ ब्रह्मज्ञान धारण करण्याला ते समर्थ होतं. परमात्म्याच्या आणि स्वरूपाच्या ज्ञानासंबंधी एक निशंकता या मनाला आलेली आहे. ते निर्भय आणि निश्चिंत झालेलं आहे. कारण का? तर त्या चित्ताला ईश्वर तत्वाचा स्पर्श झाल्यामुळे त्याला एक वेगळं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. हेच तुकाराम महाराज त्यांच्या शब्दात मांडतात. बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. सामर्थ्यशाली अशा ईश्वर तत्वाचा स्पर्श झाल्यामुळे चित्तामधलं भय निघून गेलंय. पण आता आपल्याला हा प्रश्न पडेल, मनामध्ये येईल की गुरूंच्या नुसत्या वाक्यानी अशी कोणती निर्भयता किंवा निश्चिंतता प्राप्त झाली, आणि ते वाक्य कोणतं? ते वाक्य आपलं आता पाठच झालेलं आहे, तत्वमसी. हेच ते वाक्य, जे परमदत्ते हे परमतत्व तूच आहेस, हे म्हणा. किंवा असंच जीव ब्रह्मैक्य सांगणारं कुठलंही महावाक्य जे गुरूंच्या तोंडून शिष्याला उपदेश म्हणून मिळालं असेल, सांगितलं गेलं असेल, त्याच्यातून परमात्म तत्व आणि आत्मतत्व हे एकच आहे आणि तेच तुझं स्वरूप आहे, हे ब्रह्मज्ञान गुरूंनी शिष्याला दिल्यानंतर मग त्याला निर्भयता येते. आता जर हे खरं आहे की ब्रह्मज्ञान नुसता उपदेश कानावर पडला की लागलीच त्याला तर सगळं समजणार आहे, त्याला अनुभव येणार आहे, असं होणार नाही. पण तो ज्ञानाचा उपदेश आणि तो उपदेश अनुभवण्यासाठी जी काही साधन प्रक्रिया सांगितली जाईल त्याला गुरूंच्याकडून, ती ऐकून त्याला एक निश्चिंतता किंवा एक खात्री पटेल की या मार्गाने गेलं असता मला परमात्म्याची प्राप्ती नक्की होईल, असा त्याला एक विश्वास वाटतो. गुरूंच्या बद्दलची श्रद्धा त्याच्या मनामध्ये दृढ होते. आणि ती श्रद्धा दृढ झाल्यामुळे काय होतं, तर सांसारिक गोष्टींच्या आकर्षणांमधचं महत्व जे त्याला एरवी वाटत होतं किंवा पूर्वी वाटत होतं, ज्ञानोपदेशापूर्वी, ती महत्व बुद्धी त्याची कमी होत जाते. आणि त्यामुळे जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? मनुष्य जन्माला आल्यानंतर जो पुरुषार्थ आपल्याला मिळवायचा आहे, तो सगळ्यात महत्वाचा पुरुषार्थ म्हणजे आत्मज्ञान. हे त्याच्या मनावर एकदा ठसल्यामुळे ऐहिक काही मिळेल का न मिळेल, मिळालेलं राखलं जाईल का नाही जाणार, किंवा गमावलं जाईल तर काय, अशी जी सामान्य भयगंड जे सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात, ते त्याच्या मनातून सगळे भय निघून जाईल. आणि ज्ञानाच्या स्वरूपाच्या बाबतीत ते स्वरूप प्रत्यक्ष समजून घेऊन अनुभव घेण्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत, आणि ते मला प्राप्त होईल का नाही अशी जी एक सतत शंका आपल्याला कुरुतडत असते, त्या बाबतीतही ते निशंक होईल, असं या सगळं ओगीतून म्हणायचंय. जयाचे वाक्य उजिवडे, ते पदा गुरुच आहे. गुरु असा शब्द वापरलेला नाहीये, पण तेच अभिप्रेत आहे
की गुरुमुखातून आणि गुरुकृपेतून जे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल ते तुम्हाला सिद्ध होण्यासाठी तुम्हाला झेपेल अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल. आणि मग तुमचं चित्त हे लहान सहान भयांपासून आणि चिंतांपासून मुक्त होईल. जागले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. आणि या उपदेशानुसार मग योग्य साधना करीत असताना तो आत्मज्ञानाची स्थिती कशी गाठतो याविषयी 169व्या ओळीमध्ये म्हटलंय. ते वेळी आपण पेया सहिते इये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ही ओवी आता समजली असेल कारण आपण आत्ताच त्याच्यावर चर्चा केलेली आहे. द्रक्षसी आत्मनी आणि अथोमयी द्रक्षसी याच्यावरचं ते भाष्य. पुढे काय म्हणतात, ऐसे ज्ञानप्रकाशे पाहिल तै मोहांधकारू जाईल जई गुरुकृपा होईल अर्थानं. चित्तामध्ये ज्ञानप्रकाशाने उजाडलेला आहे आणि त्यामुळे मोहाचा अंधकार आपोआपच गेला. आणि हे सगळं कशामुळे घडलं तर गुरुकृपेने घडलं. असं ज्ञानेश्वर महाराजांनी काव्यमय पद्धतीने पण अगदी साध्या सोप्या ओव्यांमधून हे तत्व प्रकट केलेलं आहे. आता एवढं मोठं ब्रह्मज्ञान आहे त्यांना मी लायक आहे की नाही असं माणसाच्या मनात येऊन जातच. कारण काय आहे की आपल्या हातनं पूर्वी बऱ्याच चुका घडलेल्या असतात आणि काही चुकीच्या कल्पना सुद्धा आपल्या मनामध्ये आपण बऱ्याच काळ सांभाळून असतो, त्या रेंगाळत असतात. त्यामुळे ज्ञानप्राप्तीच्या बाबतीत आपली गुरूंच्या वरती श्रद्धा असते, गुरूंच्या बाबतीत विश्वास असतो आपला, पण आपला स्वतःवरती विश्वास नसतो की हे मला जमेल का. तर अशा व्यक्तींसाठी, कारण माझ्या हातनं खूप चुका घडून गेल्यात आतापर्यंत आणि आता मला एकदम उपरती झाल्यानंतर मी करून सुरुवात करायला तरी योग्य आहे का नाही बाबा असा आपल्या मनामध्ये संशय असतो. तर म्हणून आपल्यासाठी एक मोठं आश्वासक विधान घेऊन पुढचा श्लोक येतो. आता श्लोक वाचूया. श्लोक 36. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. जरी पाप्यांमध्ये पापी असशील शिरोमणी तरी या ज्ञान नौकेनी पापते तरशील तू. एकदम दिलासा दिलेला आहे की काहीही हरकत नाही, तुम्ही कितीही पापी असलात तरी आहेत, तुम्हाला स्कोप आहे. आपण बघूयात आधी पदच्छेद बघूयात. अपि चेत असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेन एव वृजिनं संतरिष्यसि. अन्वय बघूयात. चेत सर्वेभ्यः पापेभ्यः अपि, जरी सर्व पापी माणसांपेक्षा सुद्धा पापकृत्तमः असि, अधिक पाप करणारा असशील, खरं म्हणजे तुला तसं वाटत असेल तर असं म्हणायचंय पुढे. तरी ज्ञानप्लवेन एव, ज्ञानरूपी नौकेनेच सर्वं वृजिनं संतरिष्यसि, सर्व पापसमुद्र तू चांगल्या प्रकारे तरून जाशील. फक्त मराठी अर्थ एकदा वाचू. जरी सर्व पापी माणसांपेक्षाही अधिक पाप करणारा असशील तरी ज्ञानरूपी नौकेनेच सर्व पापसमुद्र तू चांगल्या प्रकारे तरून जाशील. तर सुरुवात करूयात आपण. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. जरी तू सर्व पाप्यांपेक्षा अधिक पापी असलास. आता हे शब्द श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून का बरं वापरले असा आपल्याला प्रश्न पडतो. अर्जुन कुठे पापी होता, पण अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका आली असेल असं त्यांना वाटतंय. ती शंका गृहीत धरून ते हे बोलायला सुरुवात करतात की आत्मज्ञान जरी प्राप्त केलं तरी सुद्धा जर भीष्म द्रोणांची हत्या माझ्या हातून झाली तर मला पाप लागेल आणि मला मुक्ती मिळणार नाही अशी शंका अजूनही त्याच्या मनामध्ये असू शकते असं त्यांनी गृहीत धरून ज्ञानाची थोरवी भगवंत या श्लोकातून सांगतात. गीतेमध्ये हा श्लोक इथे जो योजना त्याची आहे ती दोन कारणांसाठी आहे. त्यातला एक अर्जुनाशी संबंधित आहे आणि एक सर्व साधकांशी संबंधित आहे. तर आता पहिल्यांदा अर्जुनाशी संबंधित कारण काय आहे
अर्जुनाच्या मनामध्ये एक सदैव पाप कल्पना आहे. ती पहिल्या अध्यायापासून संपूर्ण जीवनात कुठेही कधीही पाप केलेलं नाही. तो कायम धर्माला धरूनच वागलेला आहे. जेव्हा तो स्वर्गामध्ये गेलेला होता इंद्राच्या मदतीसाठी, निवात कवच नावाच्या राक्षसांना इंद्राला काही आवरता येत नव्हतं, तेव्हा इंद्राने अर्जुनाची मदत मागितली होती. आणि त्याच्या मदतीसाठी अर्जुन हा स्वर्गात गेलेला असताना त्याच्या एकंदर सामर्थ्यावर, रूपावर, एकंदरच पौरुषावर भाळून उर्वशी उर्वशीने त्याला मागणी घातली आणि इंद्रही त्याला अनुकूल होता. पण अर्जुन तिच्या मोहात पडला नाही. अर्जुनाने तेव्हा काय विचार केला की त्याचे पूर्वज पुरुरवा, तर पुरुरवा महाराज आणि उर्वशी यांचे संबंध होते हे त्याला माहिती होतं. त्यामुळे तो म्हणला की हे संबंध लक्षात घेता तू मला मातेच्या ठिकाणी आहेस, मी तुझ्याविषयी असा विचार करूच शकत नाही. तेव्हा तिला फार संताप आला, कारण ती रूपगर्विता होती, तिला स्वतःच्या रूपाचा गर्व होता आणि आपल्या सौंदर्याचा किंवा आपल्या स्त्रीत्वाचा अपमान केला अर्जुनाने. असं वाटून तिने रागावून त्याला शाप दिला की तू षंड होशील, नपुसकत्व येईल तुला. तो शाप सुद्धा त्यांनी शांतपणे सहन केला. आणि हे पाहून इंद्राला त्याचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी त्याचं कौतुक मोकळेपणाने केलंही की खरोखरच तू साधूंचा शिरोमणी आहेस, कारण एवढं मोहमय वातावरण स्वर्गातलं आणि एवढी उर्वशीसारखी सुंदर अप्सरा ती स्वतःहून तुला मागणी घालतीये आणि तू तिचा धिक्कार केल्यानंतर किंवा नकार दिल्यानंतर ती तुला शाप देते, तो सुद्धा तू शांतपणे स्वीकारतोय, त्याच्याबद्दलही तू काही तिला उलट बोलत नाहीयेस किंवा त्याच्यावर काही रिॲक्शन देत नाहीयेस, हे खूप विशेष आहे. त्यामुळे हा शाप तुला पुढे अज्ञातवासात उपयोगाला येईल. तर असा हा अर्जुन की कुठेही कधीही जन्मभर शास्त्राविरुद्ध वागलेला नाही. त्यामुळे तू पाप्यातला पापी असलास तरी हे भगवानांनी केलेलं विधान खरं तर अर्जुनाने आतापर्यंत केलेल्या कुठल्याही कृत्याला लागू पडत नाही. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की अर्जुनाच्या कुठल्याही कृतीत पाप नाहीये, पण त्याच्या कल्पनेत आहे, त्याच्या भीतीत पाप आहे. आणि ही भीती त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये पुरेशी स्पष्ट केलेली आहे आणि ही भीती आठवलेली आहे. आता हे जेव्हा वाक्य उच्चारतायत भगवंत, तेव्हा ती भीती आणि त्या भीतीने त्यांनी जे शस्त्र सोडून दिलेली आहेत आणि युद्ध मी करू शकत नाही, ते काय तो काय म्हणतो त्यावेळेला, अहो बत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. म्हणजे अर्जुनाच्या स्वजनांच्या प्रेमाच्यामुळे त्याला जो मोह उत्पन्न झालाय, त्या मोहापोटी ते जे कर्तव्य कर्म त्यांनी आता करायला पाहिजे, युद्ध, क्षत्रिय धर्म आहे त्याचा आणि धर्मयुद्ध म्हणून त्याच्याबरोबर अनेक योद्धे लढायला तयार आहेत, तर ते युद्ध करायचं सोडून तो त्या युद्धालाच पाप समजायला लागलेला आहे. तेव्हा त्याला आता सावध करण्याची आणि त्याच्या त्या पापकल्पनेतून त्याला बाहेर काढण्याची गरज भगवंतांना वाटते. आणि कारण कसं आहे की एकंदर ज्ञानाचा प्रवास जो सुरू होतो तो कर्तव्य कर्म पाळण्यापासूनच. आधी स्वतःचं स्वधर्म पालन करा, स्वतःचं कर्तव्य कर्म करा, हा पहिला कर्मयोग. त्याच्यातून मग पुढे अंतरंग साधनेने योग आणि मग ज्ञान, असा सगळा क्रम आहे. तर पहिलीच जी पायरी आहे कर्तव्य कर्माचं पालन, त्याच पायरीला जर पाप समजत असेल अर्जुन, तर त्याच्या या चुकीच्या धारणांमधून त्याला बाहेर काढलं पाहिजे. म्हणून त्यांनी थोडेसे तीव्र उद्गार काढलेत की तू अगदी समज, तुला वाटत असेल की तू पाप्यांमधला पापी असलास तरीही मी सांगतो ते ऐक, की आत्मज्ञान तुला त्याच्यातून सुद्धा बाहेर काढेल, असं ते पुढे सांगतायत. आता इतर साधकांचे, हे झालं अर्जुनाच्या संदर्भातलं कारण असं म्हणण्याचं. आता इतर साधकांना सुद्धा यांनी दिलासा दिलेलाच आहे भगवंतांनी. तो कसा ते समजून घेताना आधी आपण त्याच्यातला जो पापकृत महा हा जो शब्द आहे ना, तो आधी आपण समजून घेऊया. पापकृत म्हणजे पाप करणारा, पापकृत्तर म्हणजे दोघांमधला अधिक पाप करणारा किंवा अधिक मोठं पाप करणारा असंही म्हणू शकतो. आणि पापकृत्तमः म्हणजे अनेक पाप्यांमध्ये सगळ्यात जास्त पाप करणारा किंवा सगळ्यात मोठं पाप करणारा. ते तर आणि तम म्हणजे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री जी आहे ती तिथे वापरलेली आहे.
पाप करणारा, जास्त पाप करणारा आणि सगळ्यात जास्त पाप करणारा. आणि ते पापकृत्तम म्हणजे तू अत्यंत मोठा पाप करणारा जरी समजत असला स्वतःला तरी सुद्धा. त्यामुळे पापकृत्तम हा या शब्द हा मोठा आश्वासक आहे. त्याचं तात्पर्य मी त्याच्यातनं काय सूचित करायचंय, तर ज्यांनी पूर्वी पुष्कळ पाप केलेलं आहे त्याला सुद्धा जर आत्मजिज्ञासा जागृत झाली त्याची, तर त्यांनी आपल्या उद्धाराविषयी शंका बाळगू नये. त्यांनी त्यांनी असा मनामध्ये विचार आणू नये की मी एवढा इतकी जन्मजन्म एवढी पाप म्हणजे इतकी वर्षानुवर्ष मी एवढी पाप केली, आता मला आत्मज्ञानाची जिज्ञासा होऊन काय उपयोग, काही मला काही पुढे भविष्य नाहीये आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याचं. तर असं त्यांनी समजू नये. भूतकाळात त्यांनी जे काही केलं असेल ते केलं असेल, पण समजा वर्तमानात वर्तमानात जर आपण नीट वागायचं, आता पापांचा पूर्णपणे त्याग करायचा आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जसं आचरण करायला हवं तसं करायचं, असा जर त्यांनी पक्का निश्चय केला असेल आणि तत्वज्ञानासाठी प्रयत्न जर त्यांनी केले आणि तत्वापर्यंत तो पोचला, तर त्याच्या पूर्वीच्या पापांचा नाश हा तत्क्षणी होईल. मुळीच वेळ लागणार नाही तो पापाचा डोंगर संपायला. तर इथे हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी रामसुखदास एक उदाहरण देतात. जर एखाद्या ठिकाणी 100 वर्षापासून अगदी काळाकुट्ट असा अंधार आहे आणि मग 100 वर्षानंतर कोणाला तरी उपरती झाली आणि त्यांनी तिथे एक दिवा आणून लावला, तर आता त्या दिव्याला तो अंधार नाहीसा करून प्रकाश पाडायला 100 वर्ष लागतील का हो? कारण 100 वर्ष आहे ना तिथे तो. तर नाही लागणार. किती का वर्ष, 100 नाही अगदी 1000 वर्ष जरी तो घनदाट काळोख तिथे असला तरी ज्ञानाची पणती तिथे लागली, तो दिवा लागला की तत्क्षणी तो अंधार जाणार आहे. तसं एकदा का तुम्हाला आत्मज्ञान झालं तर तुमचा आधीचा किती जरी पापाचा डोंगर असला तरी तो तत्क्षणी नष्ट होणार आहे. इथे अजून एक पद आहे, अपि चेत असी. चेत, चेत म्हणजे जर. त्या पदाने काय सांगायचंय, तर बहुत करून अशी पापी माणसं ही आत्मज्ञानाकडे वळण्याचं जरा कमीच प्रमाण, म्हणजे ती प्रवृत्ती होणं खूप अवघड आहे, पण नामुमकिन नाहीये. होऊ शकतं, एखाद्याला उपरती होऊ शकते. आणि जर तशी उपरती झाली तर तो आत्मतत्वाचं ज्ञान करूनच घेऊ शकणार नाही असं नाही, तो करून घेऊ शकेल. कशाही मुळे त्याला उपरती होईल, एखाद्या महापुरुषाच्या संगतीने होईल किंवा एखादी कुठली घटना त्याला ताळ्यावर आणायला कारणीभूत होईल, एखादी परिस्थिती किंवा कुठलं वातावरणाचा परिणाम सुद्धा असतो. सत्संगामध्ये तो कुठे गेला आणि मग त्याला असं वाटू लागलं, कुठल्याही कारणामुळे जर त्याचा दृढ निश्चय झाला की परमात्मा तत्वाचा आता आपण ज्ञान करून घ्यायचंच, तर तो सुद्धा पापरूपी समुद्र हा तरून जाऊ शकेल. या संदर्भातलं सगळ्यात उत्तम उदाहरण ते आपल्याला प्रत्येकाला माहितीये, ते म्हणजे वाल्या कोळी. वाल्या कोळी जोपर्यंत त्याला त्याच्या आयुष्यात नारदमुनी आले नाही तोपर्यंत त्यांनी पापाचा डोंगर अक्षरशः उभा केलेला होता. कारण वाटमारी करणं, वाटसरूंना लुटणं, प्रसंगी त्यांचा जीव घेणं, त्यांना लुबाडणं, हे सगळे प्रकार तो करत होता आणि निशंकपणे करत होता. हे सगळं मी माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी करतोय आणि सगळं बरोबर आहे. मग जेव्हा नारदमुनी भेटले तेव्हा ते म्हणले की अरे तू एवढा पाप ज्यांच्यासाठी करतोयस ते तरी तुझ्या पापामध्ये सहभागी होतात का हे जाऊन एकदा विचार. आणि मग जेव्हा त्यांनी विचारलं, ते सगळ्यांनी हात झटकले की छे छे, आम्ही तुझ्या पापामध्ये अजिबात सहभागी नाही. तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि तो नारद मुनींना शरण गेला. आणि नारद मुनींनी जेव्हा त्यांना राम हा श्रीराम जय राम जय जय राम राम हा मंत्र दिला की राम राम म्हणत बस, तेव्हा त्याचा दृढ निश्चय झाला की आता ह्या राम मंत्रच आपल्याला तारून नेईल. आणि वर्षानुवर्ष जप करून तो पुढे वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे त्याचा सगळा पापाचा डोंगर गेला. इतके वर्ष त्यांनी जे काही पाप केलं होतं ते रामनामाने धुवून निघालं. त्यामुळे या श्लोकात पण हेच सांगतायत की ज्ञान हे पापापासून तारणार आहे. त्यामुळे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत आपल्याला ते आश्वासन देतात की सर्व ज्ञान प्लवेनैव रुजिनम संतरिष्यसी. म्हणजे सर्व पाप समुद्र या ज्ञानरूपी नौकेने तू चांगल्या प्रकारे तरून जाशील. तर भगवंतांचा हे आश्वासनाचा नेमका अर्थ काय आणि
ते आश्वासन कुणासाठी? तर जी व्यक्ती ज्ञानमार्गाकडे वळेल, चुकीच्या गोष्टी करण्याचं सोडून देईल, कर्मयोग आणि उपासना करून चित्ताची शुद्धी करून घेईल, त्या व्यक्तीनं मग पूर्वी जरी काही चुका केल्या असतील तरी त्यांचे संस्कार, त्या चुकांमुळे त्याच्या मनावर झालेले संस्कार हे त्याच्या साधनेने क्षीण होत जातील आणि हळूहळू ते पुसले जातील. चित्तातली सात्विकता ही त्याच्या वाढत जाईल. योगाच्या अनुभूतीमधून त्याच्या चित्ताची भूमिकाच बदलून जाईल आणि मग ती व्यक्ती सुद्धा ज्ञानप्राप्तीला योग्य होईल. मग या दरम्यान पूर्वीच्या चुकांचे काही परिणाम त्याला भोगावे लागतील, नाही असं नाही. असं नाही की आता त्याला काहीच परिणाम भोगावे लागणार नाही, ते भोगावे लागतील. पण साधना तरीही त्यांनी चालू ठेवली निकरानी, तर त्या साधनेच्या संस्कारांनी त्याचं ते पाप, त्याला दुरित हा शब्द वापरलेला आहे, दुरितांचे तिमिर जावो, दुरित हे नष्ट होईल, पापांचा डोंगर नष्ट होईल आणि मुख्यतः त्याची पाप करण्याची प्रवृत्ती कमी होत जाईल. ही गोष्ट फार महत्वाची. पाप प्रत्यक्ष जाणं आणि पापाची प्रवृत्तीच नष्ट होणं हे अधिक पुढचं पाऊल आहे. तर या संदर्भामध्ये एक संत जीवन प्रसंग आपण बघू. गुरुदेव रानडे म्हणून थोर विचारवंत संत होऊन गेले. त्यांच्याकडून एकानी नामाचा अनुग्रह घेतलेला होता आणि ती नामसाधना करताना त्याच्या हातून नामसाधना करताना काही आचरणाची सुद्धा पथ्य असतात. त्यातलं पथ्य त्याच्याकडून मोडलं गेलं आणि मग त्याला त्याची फार अशी टोचणी लागली की आपल्याकडून ही चूक घडली. तो प्रत्यक्ष गुरुदेवांच्याकडे जायची त्याला भीती वाटत होती, म्हणून त्यांनी एका मध्यस्थामार्फत त्यांना निरोप पाठवला की असं असं माझ्या हातून चूक घडली आहे, तर मला गुरुदेवांनी क्षमा करावी. गुरुदेवांनी त्याला उलट निरोप पाठवला, मी काही क्षमा वगैरे करूच शकत नाही. म्हणला की असं कसं, नाम जर तुम्ही दिलंय तर क्षमा पण तुम्हीच करायला पाहिजे. ते म्हणतात नाम देण्याचा अधिकार माझा होता म्हणून तुला मी नाम दिलं, पण क्षमा करायला त्याच्यापेक्षा मोठा अधिकार लागतो जो माझा नाही, तो महाराजांचाच आहे. पण तुला क्षमा कशाला हवी? तुला ह्याच्यातनं बाहेरच पडायचंय ना, तू उपायच विचारतोयस ना, किंवा दुसरा एक उपाय सांगतो. आणि काय सांगावं गुरुदेवांनी? त्यांनी सांगितलं की तू जी साधना नेहमी करतोस त्याच्यापेक्षा 1 तास जास्त साधना तू कर, म्हणजे तुझ्या या पापाचं किंवा या अपराधाचं प्रायश्चित्त तू घेतलंस असं होईल. क्षमा वगैरे मागून मोकळा होऊ नकोस. हे क्षमा वगैरे मागून क्षमा झाली की तो पुन्हा हवा तसा वागायला मोकळा. त्यामुळे हा उपाय जास्त जास्त शुद्ध आहे की हो चला चला क्षमा झाली आपल्याला असं म्हणून त्याला त्या समाधानात तो ती व्यक्ती जर गाफील राहिली तर पुन्हा ती चुकीच्या मार्गाला जाऊ शकेल. त्याच्यापेक्षा त्याला दुप्पट साधना किंवा जास्त साधना करायला लावली तर एकतर साधनेने त्याचं समाधानही वाढेल आणि मुख्य म्हणजे त्याचे चुकीचे संस्कारही पुसले जातील. हे खरं पापाचं परिमार्जन किंवा चुकीचं परिमार्जन, अपराधाचं प्रायश्चित्त ज्याला म्हणून. त्यामुळे गीतेतलं हे जे आश्वासन आहे ते सर्व व्यक्तींना ज्ञानाकडे चालण्याचा अधिकार आहे असं सांगणारं आश्वासन आहे. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा असाच एक श्लोक येतो. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. 2 श्लोक आहेत हे जोडून. त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत हेच आश्वासन देत आहेत, फक्त ते भक्तीच्या अंगाने दिलेलं आश्वासन आहे आणि आपण इथे ज्ञानाच्या अंगाने विचार करतोय, कारण हा ज्ञान कर्म संन्यास योग आहे. शेवटी भक्ती आणि ज्ञान हे हातात हात घालूनच जातात, ही गोष्ट लक्षात ठेवायचीच. भक्ती एकीकडे जाते, ज्ञान दुसरीकडे जातं असं समजायचंच नाहीये. फक्त संदर्भानुसार तिथे भक्ती सांगणारा तो अध्याय आहे. 9व्या अध्यायापासून भक्तीची भलावण सुरू केली आहे, त्यामुळे भक्ती हा शब्द वापरलाय, पण तोच ज्ञानाला सुद्धा लागू आहेच. कारण जेव्हा एखाद्या आधीचा खूप दुराचार केलेला असला तरी तो ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला एकदा लागला प्रामाणिकपणाने ती व्यक्ती, तर त्याच्या साधनेतून त्याच्यामध्ये जो एक सात्विकतेचं सामर्थ्य वाढतं त्याचं आणि ज्ञान त्याला मिळतं. तर त्या ज्ञानाचा आणि त्या सात्विकतेचा प्रभाव हा मोहाच्या प्रभावाला पुसून टाकण्यासाठी प्रभावी ठरतो. म्हणजे मोहाचा प्रभाव जास्त का सात्विकतेचा आणि ज्ञानाचा प्रभाव जास्त?
तर ज्ञानाचा प्रभाव जास्त, असं म्हणायचंय भगवंतांना. त्यामुळे ज्ञानरूपी नौका पापसमुद्रातून तुला तारून नेईल, हे जे आश्वासन देत आहेत हे सगळ्यांसाठीच खूप दिलासा देणारं आहे. कारण किती नाही म्हटलं तरी आपल्याकडनं काही चुका घडलेल्या असतात, ज्या आपल्याला माहिती असतात, आणि त्या पुन्हा पुन्हा सुद्धा काही वेळेला घडतात. मग त्यातल्या काही शारीरिक किंवा मानसिक पातळीवर सुद्धा असतील, आणि त्या जर आपल्याकडनं वारंवार घडायला लागल्या आणि जेव्हा आपण साधना करायला सुरुवात करतो तेव्हा एकतर आपल्याला चुका कळतात. पूर्वीच्या आपल्याला कळतच नव्हत्या, म्हणजे आपण चुकीचं वागून जायचो आणि तेच कसं बरोबर असं आपल्याला वाटायचं. ते साधनेच्या मार्गावर आल्यानंतर आता आपल्याला कळतं, भले चूक झाल्यानंतर कळत असेल पण कळतं की नाही, हे चुकलं. पण हे कळून आपल्याला वाटतं की हे कळून काय उपयोग, परत ती चूक घडणार नाही याची आपल्याला शाश्वती नसते. पुन्हा मोहाचा क्षण आला तर मी मोहात पडतेच आहे, पुन्हा आसक्तीचा क्षण आला की मी आसक्त होतेच आहे, पुन्हा मी क्रोधाविष्ट होतेच आहे. म्हणजे माझ्या भावनांवरती कंट्रोल असायला हवा हे मला कळतंय, नाही हे कळतंय, पण मला त्याच्यावर पकडता येत नाहीये, मला चुकीपासून मला बाजूला ठेवता येत नाहीये. असं जर वारंवार झालं तर आपल्याला कधी कधी फ्रस्ट्रेशन सुद्धा येतं. आणि एक आपल्याला वाटतं की छे, माझ्यात काही अर्थ नाहीये, मी अगदीच खालच्या पातळीवरची साधक आहे आणि हे खूप सगळं मोठं जे काही आत्मज्ञान वगैरे चाललंय ते माझ्यासाठी नाहीये हे सगळं, मी काही या मार्गावर चालायला अगदीच कुचकामी आहे, अशी एक हीन भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते. आणि जेव्हा ही हीन भावना आपल्या मनामध्ये मूळ धरायला लागते तेव्हा आपला प्रयत्न पण कमी पडायला लागतात. जाऊ दे आता, काय होत नाही, 4 वेळा नाही झालं तर 5व्यांदा काय होणार. आणि जेव्हा असं होतं तेव्हा मोहातल्या प्रवृत्तींचं फावतं आणि ती व्यक्ती जास्तच उतरडेला लागते, ती जास्तच अवनत होत जाते. आणि म्हणून विवेकानंद म्हणत असत की स्वतःला कमी लेखणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. हे जर तुम्ही करू लागलात तर मग तुम्हाला काही स्कोप नाहीये. पण क्षणोक्षणी पडे उठे परिबळे रडे बापुडे, ठीक आहे 10 वेळा झालं, पुन्हा उठा आणि प्रयत्न करा की नाही आता 11व्यांदा तरी मी बरोबर करीन. त्यामुळे प्रामाणिकपणे, आणि म्हणून इथे ईश्वराचं अधिष्ठान आणि गुरूंचं महात्म्याचं सांगतं. म्हणजे गुरूंचं बोट तुम्ही धरलं तर तो तुम्हाला पुन्हा पुन्हा पडू देत नाही. तुम्ही जत्रेत गेलात आई बरोबर, एखादं मूल गेलं, जोपर्यंत त्यांनी आईचं बोट धरलेलं आहे तोपर्यंत ते सुरक्षित आहे. ते बोट सोडलं आणि ते धावलं कुठे तर मग ते हरवणार याची निश्चिती. म्हणून ते गुरूंचं बोट धरायचं आणि ते सोडायचं नाही. म्हणून प्रामाणिकपणाने ईश्वराला किंवा गुरूंना शरण जाण्यामुळे आणि प्रामाणिकपणे साधना करण्यामुळे आपण स्वतःसाठी एक ज्ञाननौका तयार करीत असतो आणि ती आपल्याला तारून न्यायला पुरेशी असते सुद्धा. आपल्या मनात एक शंकासूर बसलेला असतो, तो पुन्हा एक शंका घेतो की अं, एवढ्या मोठ्या चुकांच्या सागरामध्ये हे ज्ञाननौका मध्येच बुडणार तर नाही ना. कारण की या दृष्टांतात सागर हा मोठा वाटतो आणि त्यामध्ये नौका म्हणजे लहानशी वाटते ती. खरंच त्या ज्ञाननौकेचं सामर्थ्य पापसमुद्रातून ताऱ्याला उपयोगी पुरेसं ठरेल का, असंही वाटून जातं आपल्या मनामध्ये. आणि म्हणून का काय, ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र हा दृष्टांत ज्ञानेश्वरीत घेतलाच नाहीये. त्यांनी ज्ञानाच्या प्रभावाचं महात्म्य त्या वेगळ्याच शब्दांमध्ये प्रकट केलंय. त्यामुळे आता आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघूयात. ओव्या 171 ते 174. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी. तू जरी पापाचे आगर, अज्ञानाचा सागर आणि विकाराचा डोंगर असलास तरी ज्ञानशक्तीचे मी पाडे, हे आघवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. तरी या परमज्ञानाच्या शक्तीशी तुलना केली असता हे सर्व कसपटासारखे ठरते. इतके विलक्षण बळ ह्या ज्ञानाच्या अंगी आहे. देखे विश्वसंभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. अरे, अमूर्त अशा परमतत्वाची ही विश्वाभास रूपी सावलीही ज्याच्या प्रकाशापुढे उरत नाही,
तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. त्याला तुझ्या मनातील मळ झाडून टाकण्यास कितीसे श्रम पडणार. आधीचा वाक्य पुन्हा वाचते. अरे अमूर्त अशा परमतत्वाची ही विश्वाभास रूपी सावली सुद्धा ज्याच्या प्रकाशापुढे उरत नाही, त्याला तुझ्या मनातील मळ झाडून टाकण्यास कितीचे श्रम पडणार. अरे ही शंकाच मुळी वेडेपणाची आहे. या ज्ञानाच्या तोलाचे असे मोठे व व्यापक या जगात दुसरे काहीच नाही. आत्मज्ञानाची महती अर्जुनाच्या मनावर ठसवण्याकरता हे सगळं चालू आहे. 171वी ओवी. जरी कल्मशाचा आगरू, आता इथे बघा कुठेही ज्ञानरूपी नौकेचा उल्लेखच केलेला नाहीये. वेगळ्याच उपमा दिल्या. जरी तू पापाचा काय आगरू म्हणजे भांडार असशील, मोठा ढीग असशील, तू भ्रांतीचा सागरू, तू भ्रांतीच्या सागरातून तरशील की नाही असं म्हणलंच नाहीये. तूच भ्रांतीचा सागर आहेस असं म्हटलंय. आणि व्यामोहाचा डोंगर म्हणजे मोहभ्रमाचा डोंगर असं सगळं जरी तू असलास तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथ ठोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये. तरी हे सगळं जरी तुला खूप मोठं वाटत असलं तुझं पाप, तरी ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे ते काहीच नाहीये. मुंग्या वारुळ करतात, तर मुंगी एवढीशी ती वारुळ एवढं, त्यांना काय वाटतं बापरे केवढा मोठा डोंगर आहे. पण तिथेच जर हत्ती येऊन उभा राहिला त्या वारुळाच्या शेजारी, तर त्या हत्तीच्या दृष्टिकोनातून ते वारुळ डोंगर असतो का. एक छोटसा काहीतरी असतं, एक नुसतं सोंडेचा एक फटकारा मारला की गेलं. तसं ज्ञानशक्तीच्या तुलनेमध्ये पाप माया मोह ह्याचं सामर्थ्य हे अत्यंत किरकोळ आहे. तर पुढची जी ओवी आहे ती जरा थोडी अवघड आहे. देखई विश्वसंभ्रमा एवढा, देखई विश्वसंभ्रमा ऐसा, जो अमृताचा कवड असा, तो जयाची या प्रकाशा पुरेचिना. इथे अमूर्ताचा कवड असा. अमूर्त काय आहे तर परमात्म्याची ज्ञानशक्ती, म्हणजे परमात्मा हाच अमूर्त आहे. तो आपल्याला कुठे दाखवता येत नाही. आणि त्याची ज्ञानशक्ती सुद्धा अमूर्तच आहे. ती असते आणि त्याच्यामुळे सगळं जग चालतं. पण दाखवा पाहू ती शक्ती, तर ती शक्ती तुम्हाला दाखवता येत नाही म्हणून त्याला अमूर्त म्हटलंय. तर अमूर्त अशा परमात्म्याच्या ज्ञानशक्तीच्या प्रकाशाचा एक केवळ कवडसा आपल्या चित्ताला मिळाल्यामुळे त्याला समजण्याची जी थोडीशी शक्ती प्राप्त होते, त्या शक्तीतून, त्या शक्तीच्या आधाराने जर या विश्वाकडे पाहिलं, जसे आपण सगळे बघतो, जोपर्यंत ज्ञान होत नाही आपल्याला तोपर्यंत आपण सगळे त्या अमृताच्या कवडसाच्या प्रकाशातच पाहत असतो. आणि मग त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला काय वाटतं की जे प्रचंड विश्व दिसतंय ते दिसतंय तसंच सत्य आणि शाश्वत आहे, असा एक जो आपल्याला भ्रांती निर्माण होते त्याला इथे शब्द वापरलाय विश्वसंभ्रम. पण जेव्हा परमात्म्याचं ज्ञान पूर्ण प्रकाशतं, म्हणजे जेव्हा आपण ज्ञानासाठी प्रयत्न करतो आणि आत्मज्ञान संपादन करतो, आपल्याला आत्मज्ञान होतं, तेव्हा परमात्म्याचं ज्ञान आपल्या चित्तामध्ये पूर्ण प्रकाशतं. तेव्हा आपल्याला काय कळतं की फक्त परमात्माच आहे. हा जो काही विश्वाचा फापट पसारा आहे असं वाटतंय तो नाहीच आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्वच नाही आणि ती भ्रांतीच आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्याच्यातला संभ्रम आणि त्याच्यामुळे त्याचा जो आपल्यावरती पडणारा प्रभाव असतो तो जातो आणि तो आत्मज्ञानाच्या प्रकाशाला बाधित करायला पुरेसा होत नाही. म्हणजे त्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे तुझ्या मनातला जो काही छोटासा संभ्रम, मनाचं मालिन्य, ह्याचा काय पाड, म्हणजे ह्याच्या प्रसंगालाही तो पुरणार नाही. तो खूपच क्षुद्र आहे, तो सहजच जाईल. मनाचं मालिन्य हे कशातून येतं तर रजोगुणामधून आणि तमोगुणामधून मनाचं मालिन्य हे सगळं निर्माण होतं. सर्व जे दुर्गुण जे आहेत ते रजोगुणामधून उत्पन्न झालेले आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये आपण श्लोक बघितलाय, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन निहवैरिणम. पण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञानाच्या उदयाबरोबर सात्विक तेजाने अंतःकरण उजळून निघतं आणि मग हा जो अज्ञानरूपी अंधकार जो आहे किंवा जो मनोमळ आहे तो तत्काळ नाहीसा होतो. आता हे अज्ञानरूपी अंधकार ज्ञानप्रकाशाला अडवेल असं म्हणणं, ह्याला किडाळ असा शब्द वापरलाय.
अति किडाळ म्हणजे हे म्हणणंच चुकीचं आहे. हे खूप दोषपूर्ण आहे. जगात या ज्ञाना एवढं मोठं सामर्थ्यवान दुसरं काहीही नाही. आता मागील सगळ्या कर्मांचे इथपर्यंत आपला हा श्लोक पूर्ण झाला. आता मागील सर्व कर्मांचे अज्ञानमय संस्कार हे ज्ञानाने कसे नष्ट होतात याबद्दल पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. तेव्हा आता आपण पुढचा श्लोक वाचूयात. श्लोक 37. 37. हा. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळून टाकितो, तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो. यथा एधांसी समिद्धः अग्निः भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. आता अन्वय आणि अर्थ. हे अर्जुना, यथा समिद्धः अग्निः ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी एधांसी भस्मसात कुरुते इंधनाला भस्मसात करतो, तथा ज्ञानाग्निः त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते सर्व कर्मे भस्मसात करून टाकतो. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी इंधनाला भस्मसात करतो त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्मे भस्मसात करतो. तर ज्ञानाचं सामर्थ्य केवढं प्रचंड आहे आणि त्याच्यापुढे मनाचं मालिन्य, दोष, पाप प्रवृत्ती या गोष्टी किती किरकोळ आहेत हे आता मागच्या श्लोकात सांगायला सुरुवात झालेली आहे. आणि तोच विषय या श्लोकामध्ये पुढे नेलेला आहे. तर मागच्या श्लोकामध्ये ज्ञानाला पापसमुद्रामधून तारून नेणारी नाव असं एक अशी उपमा दिलेली होती. त्याच्यामध्ये असं सुचवायचा प्रयत्न केला होता की मोठ्या समुद्राला एखाद्याला बुडवण्याची जी शक्ती असते तिच्यापेक्षा नावेची तारण्याची शक्ती ही जास्त असते. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की केवळ स्वतःच्या आधारावर चालणारी जी साधकाची नाव असते ती मुक्कामाला पोहोचेल की नाही पोहोचेल आणि केव्हा पोहोचेल हे काही नक्की सांगता येत नाही. पण सद्गुरु रूपी मोठ्या गलबताला श्रद्धेच्या आणि साधनेच्या दोरखंडांनी जी नाव पक्की बांधून जोडलेली असेल ती मात्र लवकरच मुक्कामी पोचेल हे निश्चित असतं. आता नावेचा दृष्टांत आपण बघितला की ज्ञानेश्वरांनी तो विचारातच घेतलेला नाही. तर इथे अजून एक वेगळा दृष्टांत देण्याचं कारण काय असावं? नावेचा दृष्टांत कदाचित ज्ञानाचं महत्व सांगायला पुरेसा पडणार नाही असं भगवंतांना वाटलं असावं. कारण का? तर नौकेने सागर तर तरून गेला, पण सागर तसाच राहिला ना. पापांचा सागर ज्ञानरूपी नौकेने तरून पुढे गेला, पण तो नष्ट झाला का? सागर तर राहिलाच. त्यामुळे त्यात थोडासा दोष राहतो, तो नष्ट व्हायला पाहिजे. म्हणून इथे जरा अधिक चांगलं आणि निर्दोष असं उदाहरण दिलेलं आहे की ज्ञानाला प्रज्वलित अग्नीची उपमा दिलेली आहे आणि कर्मांना काष्ठांची उपमा दिलेली आहे. आणि काष्ठ म्हणजे कर्म ही प्रज्वलित अग्नीमध्ये भस्मसात होतात म्हणजे नष्ट होऊन जातात. म्हणजे काय? तर सगळी कर्म ही नष्ट होतात. कर्मबंधन, आता आपण कर्मयोगाचाच हा भाग आहे. ज्ञान कर्म संन्यास योग चालू आहे. त्यामुळे आपण पूर्वीच कर्म, विकर्म, अकर्म हे सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे कर्माचं बंधन कसं तोडायचं त्याच्याकरता निरनिराळे उपाय किंवा कर्माचं अकर्म कसं होतं याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेलीच आहे. इथे परत तोच मुद्दा थोडासा वेगळ्या पद्धतीने येतोय की सर्व कर्म कशी नष्ट ह्या ज्ञानामुळे कशी नष्ट होतात हा सांगण्याचा मुद्दा आहे. पण कर्म नष्ट होतात म्हणजे नक्की काय होतं? कर्म थांबतात का? कर्म करणं चालूच राहतं, पण चित्ताची स्थिती ज्ञानमय असल्यामुळे ती कर्म कोणतेही असे चुकीचे संस्कार चित्तावर उमटवत नाही की ज्याच्यामुळे अज्ञानजन्य मोह, वासना, अहंकार त्याच्यातून निर्माण होऊ शकतील, होऊ शकतील. शंकराचार्यांच्या
शब्दामध्ये सांगायचं झालं तर कर्म प्रभावहीन होतात. म्हणजे कर्मांचे जे दुष्परिणाम असतात ते होत नाहीत, कर्म होतात. म्हणजे ओघाने आलेलं कर्म जे असेल ते ज्ञानी व्यक्ती सहजपणे करून मोकळं होतात. ते खऱ्या अर्थाने मोकळे होतात, कारण त्या कर्माचा ओघ संपल्यानंतर कर्म मागे कुठलंही ओरखडा, चरा, संस्कार, ठसा शिल्लक ठेवत नाही. आणि या सगळ्यात असं का होतं, तरी कर्म करत असताना ज्ञानीचं चित्त हे आत्मस्वरूपाशी सदैव युक्त असतं आणि त्यामुळे कर्माचा कुठलाही संस्कार त्याच्या मनावर, सूक्ष्म शरीरावर उमटत नाही. आता परत नावेचा जो सांगितलेला होता मागचा आणि हा दृष्टांत, ह्याच्यामध्ये थोडीशी कंपॅरिझन माधवानंद करतात की नावेच्या दृष्टांतामध्ये सांभाळण्याचा भाग जरा जास्त आहे, म्हणून ती कदाचित कोवळी ज्ञानावस्था आहे. काय करायला लागतं तिथे, चित्ताला अज्ञानजन्य पाप प्रवृत्तींपासून काळजीपूर्वक सांभाळावं लागतं. पण इथे जी ज्ञानाला अग्नीची उपमा दिलेली आहे की नाही, तिथे ज्ञानावस्था ही जास्त पुढच्या पुढच्या टप्प्यावर जास्त प्रगत आणि अधिक फर्म, प्रबळ झालेली दिसते. तिथे असं सांभाळावं वगैरे काही लागत नाही. तर पूर्ण विकसित झालेल्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये या प्रवृत्ती जाळून नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे इथे बचावात्मक पवित्रा पण नाहीये, चढाईचाही पवित्रा नाहीये, पण अपप्रवृत्तींनी जर डोकं वर काढलं तर त्यांना त्यात आपोआपच जळून जातील अशी व्यवस्था आहे. म्हणून चित्तावर असलेल्या पूर्वीच्या कर्मांचे संस्कार हे ज्ञानाच्या अग्नीत नष्ट करण्यासंबंधी एक छोटा प्रसंग आपण बघू, म्हणजे आपल्याला हा मुद्दा जरा अधिक स्पष्ट होईल. एवढा प्रसंग सांगून मी आजचा विषय थांबवते. रामकृष्ण परमहंसांकडे गिरीशचंद्र घोष नावाचे एक साधक, त्यांचे शिष्य होते. पण त्यांच्याकडे जायला लागण्यापूर्वी, रामकृष्णांना गुरु मानण्यापूर्वी ते अत्यंत स्वैराचारी होते, व्यसनी होते. रामकृष्णांच्याकडे जायला लागल्यानंतर सुद्धा ते त्यांचं मद्यपान वगैरे गोष्टी, काही चुकीच्या गोष्टी म्हणजे चालूच होत्या. आणि मग मद्यपान करून ते काहीतरी बरळायचे, चुकीचं वागायचे, त्या नशेमध्ये चुकीचं बोलायचे. असंच काहीतरी एकदा त्यांनी गोंधळ घातलेला असतो मद्यपानाच्या नशेमध्ये. आणि मग ते नसताना रामकृष्ण त्यांच्याबद्दल म्हणतात की काय आहे, लसूण कुस्करलेली वाटी कितीही धुवा त्याचा काही वास जात नाही. कुणाकडून तरी ही गोष्ट रामकृष्ण म्हटल्याचं त्यांच्या कानापर्यंत पोचतं. मग त्यांना फार राग येतो की गुरु माझ्याविषयी असं बोलले. मग ते रामकृष्णांना भेटायला जातात तेव्हा असे रुसून बसतात. आधी काही बोलत नाहीत, फुगून बसलेले असतात. पण नंतर नमस्कार तर गुरुला करायला पाहिजे, म्हणून नमस्कार करता करता फक्त एवढंच म्हणतात की काय हो, लसणाच्या वाटीचा वास काही केला जाणारच नाही का? रामकृष्ण एकदम प्रेमाने त्यांना जवळ घेऊन म्हणतात, साधनेच्या आगीमध्ये तुझी लसणाची वाटी फेकून दे, म्हणजे वासबीस काही राहणार नाही, वाटी नवीनच होऊन जाईल. तेव्हा साधना आणि ज्ञानाची कास धरली तर तेवढा एकच उपाय आहे, हे सगळे चुकीचे संस्कार आपल्या मनावरून नष्ट करण्यासाठी. आता आपण बाकीचं थोडस ज्ञानेश्वरी वगैरे बघायचं राहिलंय आणि अजून थोडं सांगायचंय, पण आता ते सांगायला घेतलं तर मध्ये अर्धवट सोडावं लागेल. त्यामुळे पुढच्या वेळेला आपण 37वा हा श्लोक पूर्ण करूया. आता इथे थांबते. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.